आज आपण समरूपता या प्रकरणातील सराव संच 1.4 घेणार आहोत। सराव संच 1.4 घेण्याच्या आधी आपल्याला काही प्रमेयांचा अभ्यास करायचा आहे, काही बेसिक गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे। त्यानंतर आपण सराव संच 1.4 घेऊया। आपल्याला सुरुवातीला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय बघायचा आहे। तो काय सांगतो काय नाही त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण सराव संच 1.4 मधील उदाहरणे घेऊया। एकदम सोपी आहेत। समरूपता हे प्रकरण परीक्षेमध्ये मार्च 2021 ला 10 गुणांसाठी येणार आहे। महत्त्वाचं प्रमेय आहे, महत्त्वाचं प्रकरण सुद्धा आहे। आपण प्रमेय पाहूया। समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय। हा प्रमेय काय सांगतो? जर दोन त्रिकोण समरूप असतील, आपण पहिला त्रिकोण घेतलेला आहे ए बी सी आणि दुसरा त्रिकोण घेतलेला आहे पी क्यू आर, हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते। आता बाजूंचे कोणत्या? AB याची संगत बाजू कोणती झाली? PQ। त्यानंतर BC ची संगत बाजू झाली QR। त्यानंतर AC त्याची संगत बाजू झाली PR। यांच्या बाजूंच्या वर्गांच्या, म्हणून वर्ग घेतलेला आहे, यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे त्यांच्या वर्गांच्या प्रमाणात असतात। म्हणजे या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर त्यांच्या बाजूंचा वर्ग करून त्यांचं गुणोत्तर जरी काढलं तरी त्यांची गुणोत्तर ही समान असतात। हा आपला महत्त्वाचा प्रमेय आहे। याच्यावरील उदाहरणे सराव संच 1.4 मध्ये आहेत, आपण ते घेऊया। सराव संच 1.4 मधील प्रश्न पहिला असा आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे व त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। प्रश्न दुसरा असा आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB जसे PQ बरोबर 2:3, तर खालील चौकट पूर्ण करा। म्हणजे पहिल्या गणितात सुद्धा बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे, दोन्ही उदाहरणांमध्ये बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यावरून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे। त्याचप्रमाणे आपण प्रश्न तिसरा जर पाहिला तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दिलेला आहे। एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125, तर खालील चौकट पूर्ण करा। एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे कृतीयुक्त हा प्रश्न आहे। जर पहिल्या आणि दुसऱ्या गणितामध्ये पाहिलं तर बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे, परंतु तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहेत तर बाजूंचं गुणोत्तर काढायचं आहे। आपण ही उदाहरणं पाहू। प्रश्न पहिला आहे, बाजूंचं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे 3:5 आणि आपल्याला काढायचं आहे त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। आपल्याला त्रिकोणांची नावं दिलेली नाहीत, आपण या ठिकाणी त्रिकोणांची सुरुवातीला नावं घेऊया। समजा त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे आपण दोन त्रिकोण घेतले। मग या दोन त्रिकोणांमध्ये एक त्रिकोण लहान आहे आणि एक त्रिकोण मोठा आहे। हे लहान मोठा कशावरून समजायचं? त्यांचं जे गुणोत्तर दिलेलं आहे त्यामध्ये 3 लहान आहेत आणि 5 मोठे आहेत। म्हणजे 3 ज्याची बाजू आहे ABC ची बाजू आपण 3 घेतली तर तो लहान होईल आणि 5 घेतलं PQR मोठा होईल। या त्रिकोणांचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे।
हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग समरूप आहेत म्हणून यांचं क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर काढलं, ABC छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल PQR जर आपण काढलं तर यांचं आपण आताच प्रमेय पाहिला, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते. हे कशावरून घेतलं तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून आपण घेतलेलं आहे. त्याला कारण लिहावं लागतं. हे कशावरून घेतलंय तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे. AB बाजूचं दिलेलं आहे 3 म्हणून 3 चा वर्ग, दुसरं 5 दिलाय म्हणून 5 चा वर्ग. यांचा जर आपण वर्ग केला 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9/25. हे झालं त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे 9 जसे 25 येईल. जर आपल्याला याला संक्षिप्त भाग देता आला असता तर आपण दिला असता. हा झाला आपला पहिला प्रश्न. आपण दुसरा प्रश्न पाहूया. या ठिकाणी दिलेला आहे पहिल्या प्रश्नाप्रमाणेच प्रश्न दुसरा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. AB जसे PQ बरोबर 2 जसे 3 म्हणजे दोन बाजूंचं गुणोत्तर 2 जसे 3 दिले तर खालील चौकटी पूर्ण करा. हा क्रतियुक्त प्रश्न आहे. आपल्याला परीक्षेमध्ये 2 प्रश्न क्रतियुक्त येतात. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. एरिया ऑफ ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहिलेलं आहे इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन, आता यांची जी संगत बाजू आहे त्याच बाजूचं आपल्याला गुणोत्तर घ्यावं लागेल. इथं AB ची बाजू दिलेली आहे म्हणून AB चा वर्ग बरोबर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेला असेल PQ चा वर्ग, 2 चा वर्ग छेदस्थानी 3 चा वर्ग बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे. त्यानंतर 2 चा वर्ग किती बरं तुम्हाला सांगता येईल. 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. अशा रीतीने आपण ही क्रतियुक्त चौकटी पूर्ण क्रतियुक्त गणिताच्या या चौकटी आपण रिकाम्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपला प्रश्न तिसरा आहे. प्रश्न पहिला आणि दुसरा हा बाजूंचं गुणोत्तर दिलं होतं, परंतु प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला क्षेत्रफळ दिलेत आणि आपल्याला बाजूंचं गुणोत्तर काढायचं आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125. तर चौकट पूर्ण करा. आता ABC इथे या त्रिकोणाचं नाव दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, तर खाली काय येईल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल PQR बरोबर. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 80 दिलेलं आहे, या ठिकाणी 125 दिलेलं आहे. याला जर आपल्याला भाग घालायचा असेल, देता येत असेल तर द्यायचा, नसेल तर राहू द्यायचा. इथं 0 आणि 5 आहे, याचाच अर्थ 5 ने भाग जातो. 5 ने जर भाग द्यायचा म्हणलं तर 5 1 5, 3 उरले म्हणजे या ठिकाणी 30 झाले. 5 सख 30 म्हणजे या ठिकाणी 16 आले आणि 125 ला 5 ने भागलं, 5 दोन्ही 10, 2 उरले 25 झाले, 5 5 25 म्हणजे वर आले 16 आणि खाली आले 25. आपल्याला हे क्षेत्रफळांचं आलेलं आहे, पण आपल्याला AB चा वर्ग छेदस्थानी PQ चा वर्ग बरोबर 16 छेदस्थानी 25 आलेला आहे. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पण या ठिकाणी AB चा वर्ग नाही, PQ चा वर्ग नाही, अर्थात यांचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. जर वर्गमूळ काढलं तर आपल्याला 16 चा वर्गमूळ हे काय येईल 4, म्हणजेच 4 चा वर्ग 16 आहे आणि 25 कशाचा वर्ग आहे तर 5 चा आहे. म्हणजे AB छेदस्थानी PQ बरोबर 4 छेदस्थानी 5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. मी परत एकदा सांगतो. प्रश्न पहिल्यामध्ये दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर दिलं होतं, त्याच्यावरून त्यांचा वर्ग केला, 9/25 आला. त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणामध्ये बाजूंचं गुणोत्तर दिलं होतं, त्यांचा आपण वर्ग केला, स्क्वेअर केला, तो 4 छेदस्थानी 9 हे त्याचं उत्तर आलं.
प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला क्षेत्रफळ दिलं होतं, आधी संक्षिप्त रूप घेतलं आणि त्यांचं बाजूचं दिलेलं असेल तर वर्ग करायचा आणि जर क्षेत्रफळ दिलेलं असेल तर आपल्याला वर्गमूळ काढावं लागतं. तर त्याचप्रमाणे आपण वर्गमूळ या ठिकाणी काढलं, ते 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5 आलेलं आहे. अशा रीतीने आपले प्रश्न पहिले 3 हे संपलेले आहेत. आपला सराव संच 1.4 मधील प्रश्न 4 आहे. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. जर QR बरोबर 20 तर MN बरोबर काढा. आपण प्रथम 4था प्रश्न समजून घेऊया. 2 त्रिकोण समरूप दिलेले आहेत, त्यानंतर 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळांचं दिलेलं आहे, त्यानंतर एक बाजू दिलेली आहे, तर दुसरं MN काढायचं आहे. त्याचप्रमाणे प्रश्न 5वा जर पाहिला तर 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. आपण ह्या दोन्ही उदाहरणामध्ये जर पाहिलं तर दोन्ही उदाहरणामध्ये क्षेत्रफळांचं गुणोत्तर निघतं. एक बाजू दिलेली आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे. आपण उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात यायला पाहिजे काय दिलेलं आहे आणि काय काढायचे आहे. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. जर QR बरोबर 20 तर MN काढा. या ठिकाणी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्यावरून क्षेत्रफळाचं आपल्याला गुणोत्तर काढता येतं. 9 एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आपण गुणिले 16 भागिले होतील म्हणजे 9 छेदस्थानी 16 बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि इकडचे या छेदस्थानी जातील एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे आपण क्षेत्रफळांचं दिलेल्या माहितीवरून गुणोत्तर काढलेलं आहे, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर हे 2 त्रिकोण समरूप आहेत. कोणते त्रिकोण? LMN समरूप त्रिकोण PQR. हे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू आपल्याला QR ची लांबी दिली आणि MN ची विचारली म्हणजे MN चा वर्ग छेदस्थानी QR चा वर्ग. हे कशावरून घेतलं तर आपण जो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय आहे त्याच्यावरून घेतले आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून हे आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपण किमती ठेवूया. LMN चा आहे 9 आणि PQR चा आहे 16 बरोबर MN ची आपल्याला लांबी काढायची आहे. मग MN चा वर्ग छेदस्थानी QR ची आपल्याला लांबी दिलेली आहे, किती दिलेली आहे 20 चा वर्ग. या ठिकाणी वर्ग आहे. आपण वर्गमूळ जर काढलं तर वर्गमूळ काढू आपण. वर्गमूळ जर काढलं तर 9 चं वर्गमूळ येतं 3 छेदस्थानी 16 चं येतं 4 बरोबर MN चा वर्ग आहे तर ते राहील नुसतं वर्गमूळ काढलं की MN आणि 20 चा वर्ग आहे जर ते काढलं तर आपलं राहील 20 म्हणजे वर्गमूळ काढल्यानंतर असं आलेलं आहे. आपण तिरपा गुणाकार करून तिरपा गुणाकार जर केला तर 4 गुणिले MN बरोबर 20 गुणिले 3 म्हणून MN बरोबर 20 गुणिले 3 छेदस्थानी 4. 4 न जर आपण 20 ला भाग दिला 4 एक 4 4 पंचे 20 5 त्रिक 15 म्हणून MN बरोबर 5 गुणिले 3 म्हणजे आपली MN ची लांबी 15 आलेली आहे. त्याचप्रमाणे जसं आपण 4थं गणित सोडवलेलं आहे त्याचप्रमाणे आपण प्रश्न 5वा सुद्धा सोडवूया.
त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं सोडवायचे, एवढीच माहिती दिलेली आहे. दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे काय काय दिलेली आहेत? 225 चौसेमी व 81 चौसेमी. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे? लहान त्रिकोणाची एक बाजू 12 दिलेली आहे, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे. आपल्याला आधी गणित समजलं पाहिजे. आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल आपण पहिला त्रिकोण घेऊ ABC व दुसरा त्रिकोण घेऊ आपण PQR. हे दोन त्रिकोण घेतले आपण, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR घेतले. याच्यामध्ये आपण लहान त्रिकोण कोणता घ्यायचा? तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जास्त दिलेलं आहे आणि दुसऱ्याचं कमी दिलंय, म्हणून त्रिकोण PQR हा लहान त्रिकोण आहे. हा लहान त्रिकोण आपण घेतलेला आहे. आता आपण यांची क्षेत्रफळे लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 225 चौसेमी. आणि दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला? लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय दिलेलं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 81 चौसेमी दिलेला आहे. आणि लहान त्रिकोणाची बाजू म्हणजे आपण PQ घेऊ, म्हणून PQ बरोबर 12 सेमी. आपल्याला काढायचं आहे मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू म्हणजे AB बरोबर आपल्या समोर प्रश्नार्थक चिन्ह. बघा, दोन त्रिकोण घेतले, त्याच्यापैकी लहान कोणता ठरवला, मोठा कोणता ठरवला. त्याच्यानंतर आपण त्यांची क्षेत्रफळ लिहिली, दिलेली माहिती लिहिली आणि काय काढायचं आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. आता आपण लिहूया पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, त्यांच्या संगत बाजू लिहू आपण. ABC ची संगत बाजू AB चा वर्ग छेदस्थानी PQR ची संगत बाजू PQ चा वर्ग, म्हणजे संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. हे कशावरून घेतलं? तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये किमती ठेवू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC चं किती दिलेलं आहे? 225. PQR चं किती दिलेलं आहे? 81. AB ची लांबी काढायची म्हणजे जशाला तसं AB चा वर्ग. PQ चं किती दिलेलं आहे? 12 म्हणजे 12 चा वर्ग. आपण पहिल्या गणितासारखंच या ठिकाणी वर्गमूळ काढू, कारण आपल्याला AB ची लांबी काढायची, AB च्या वर्गाची नाही. मग या ठिकाणी लिहू आपण वर्गमूळ काढू. आणि वर्गमूळ जर काढलं तर काय येतं? 225 म्हणजे 15 चा वर्ग, 81 म्हणजे 9 चा वर्ग, AB चा वर्ग आहे म्हणून AB, 12 चा वर्ग आहे म्हणून 12. आपण तिरपा गुणाकार करूया, म्हणून AB गुणिले 9 बरोबर 15 गुणिले 12. गुणिले 9 भागिले होतील, म्हणून AB बरोबर 15 गुणिले 12 छेदस्थानी 9. आता या ठिकाणी भाग देऊ आपण. 9 ला आणि 15 ला किती ना भाग जातो? 3 न जातो. 3 त्रिक 9, 3 पाची 15, परत 3 एक 3, 3 चौक 12, 4 पंचे 20. म्हणून AB बरोबर 5 गुणिले 4 म्हणजे 20 सेमी. आपल्याला शेवटला लिहावं लागेल की मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेंटीमीटर असेल, असं आपल्याला शेवटी पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहावं लागेल. परत एकदा सांगतो, याच्या ठिकाणी दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ दिली आणि एक बाजू दिली होती लहान त्रिकोणाची. आपण दिलेली माहिती लिहिली, काय काढायचं आहे काय दिलं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय वापरला, त्याच्यावरून त्याच्या किमती ठेवल्या आणि कॅल्क्युलेशन केलं आणि शेवटी मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढली, ती 20 सेमी आली. आपण जर प्रश्न 6वा पाहिला तर 4था, 5वा आणि 6वा तिन्ही प्रश्न एकाच पद्धतीचे आहेत. तर प्रश्न 6वा आहे त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत.
समभुज त्रिकोण म्हणजे अर्थातच हे एकमेकांशी समरूप असतात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC जसे एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर 1 जसे 2 म्हणजेच दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1 जसे 2 दिलेले आहे. त्यानंतर AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढा. अर्थातच एका त्रिकोणाची बाजू दिलेली आहे तर त्यात दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे. हा प्रश्न 6वा आहे. आपल्याला सुरुवातीला दिलंय त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF म्हणजेच त्या ठिकाणी समभुज त्रिकोण आहे. म्हणजे समभुज त्रिकोण नेहमी समरूप असतात म्हणून या ठिकाणी लिहिलं मी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC जसे एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर 1 जसे 2 दिलेले आहे. त्यानंतर AB ची बाजू 4 तर DE बरोबर आपल्याला काढायचं आहे. मी या ठिकाणी त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF लिहिलं कारण हे समभुज त्रिकोण समरूप असतात. समभुज त्रिकोण समरूप असतात म्हणून मी समरूप लिहिलं. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर AB छेदस्थानी त्याची संगत बाजू DE होईल त्यांचा स्क्वेअर. हे कशावरून घेतलं? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून घेतलं. आता दिलेली माहिती आपण लिहूया. इथं दिलेली आपल्याला माहिती आहे 1 छेदस्थानी 2 गुणोत्तर दिलेलं आहे बरोबर. AB ची लांबी 4 त्याचा वर्ग छेदस्थानी DE ची लांबी आपल्याला काढायची आहे DE चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ काढूया आपण या ठिकाणी. तर वर्गमूळ काढलं तरी चालतं किंवा वर्ग करून काढलं तरी चालतं. मग या ठिकाणी जर आपण वर्गमूळ काढलं तर पाहू आपण काय होतं. 1 चं वर्गमूळ हे 1च येतं. 2 चं वर्गमूळ निघत नाही त्याला करणीस्थ 2 टाकले. 4 चं वर्ग आहे त्याचं वर्गमूळ काढलं तर 4 येतं आणि DE चं आपण वर्गमूळ काढलं तर DE येतं. आपण तिरपा गुणाकार करूया म्हणून DE गुणिले 1 म्हणजे 1 DE च येतं बरोबर 4 करणीस्थ 2 हे आपलं उत्तर झालं आहे. परत एकदा सांगतो. दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं होतं. आपण इथं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून लिहिलं त्यांचं गुणोत्तर लिहिलं. एक बाजू दिली होती त्यानंतर आपण वर्गमूळ काढले. वर्गमूळ काढल्यानंतर तिरपा गुणाकार केला आणि शेवटी आपलं 4 वर्गमूळामध्ये 2 4 करणीस्थ 2 हे आपलं उत्तर झालं. सराव संच 1.4 हा आपला या प्रकरणातील शेवटचा सराव संच होता आणि तो या ठिकाणी संपलेला आहे. सराव संच 1.4 मधील प्रश्न 7वा हा कृतीयुक्त आहे. सर्वांना जर 6 ला 6 गणित समजले असतील तर प्रश्न 7वा तुम्हाला निश्चित सोडवता येईल. सर्वांना हे 10 गुणांसाठी प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे तर सर्वांनी चांगल्या पद्धतीने तयारी करावी. तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न सोडवता येतील.